रोहित पवार आणि सुनील तटकरे आमनेसामने येताच काय घडलं? व्हिडिओ आला समोर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात घातपात असल्याची शंका व्यक्त करत आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. रोहित पवार आणि अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडे FIRची मागणी केलेली आहे. तर रोहित पवारांच्या या मागण्यांवर आणि घेतलेल्या पत्रकार परिषदेवर टीका करत ते स्टंट करत असल्याची टीका केली. त्याबरोबरच अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या विलिनीकरणाच्या चर्चेवर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सडकून टीका केली. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात रोहित पवार अजित पवारांच्या पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशातच आज देखील रोहित पवारांनी अपघाताबाबत मनसे अध्यक्ष रोहित पवारांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांवर टीका केली. त्यानंतर काही वेळानंतर रोहित पवार आणि सुनील तटकरे एकमेकांसमोर आल्याचं दिसून आलं. मात्र त्यांनी एकमेकांना भेटणं तसेच बोलणं टाळलं आणि याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी रोहित पवार गेले होते. त्याचवेळी ते असलेल्या ठिकाणी सुनील तटकरे देखील आले होते. त्यावेळी रोहित पवारांनी आणि सुनील तटकरेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं. त्याचप्रमाणे या दोन्ही नेत्यांची तोंडं देखील वेगवेगळ्या दिशेला होती. आज अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर रोहित पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत पक्षातील काही 4 नेते आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख न करता इशारा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.